बातमी आहे मालाडमधील मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरामध्ये एक भयानक घटना घडली आहे। मालवणी पोलिसांना मालवणी चर्च जवळ एका विचित्र अवस्थेमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला आहे। पोलिसांनी तो मृतदेह 46 वर्षीय महिलेचा असल्याचं ओळखलं आहे। ती एक वेश्या व्यवसाय करणारी महिला होती। पोलिसांनी सांगितलंय की या घटनेची तपासणी केल्यानंतर आणि मृतदेहाची स्थिती पाहिल्यानंतर तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। पंचनामा तयार केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आलाय। चारकोप येथील रहिवासी असलेल्या महिलेच्या पश्चात तिची आई, भाऊ आणि 13 वर्षांचा मुलगा आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा मृतदेह चर्च परिसराजवळ एका निर्जन ठिकाणी आढळला। स्थानिकांचा असा दावा आहे की लोक रात्रीच्या वेळी येथे धूम्रपान करण्यासाठी जमतात। डीसीपी झोन 11 मालवणी विभागाच्या एसीपी नीता पाडवी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची तपासणी केली आणि घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे देखील गोळा केलेत। त्यासोबतच गुन्हा शाखेचे अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम सुद्धा तिथे उपस्थित होती। या महिलेचा अपघाती मृत्यू अहवाल नोंदवला आहे आणि मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची पोलीस वाट पाहत आहेत। यावर योग्य कारवाई केली जाईल असं मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नगरकर यांनी देखील म्हटलेलं आहे।